आमचं बदलापूर. कोई हल किसे ना जी दे तो रोके मैं कम ना करा दोबारा तेरे यार बथेरे ने मेरा तू ही है बस यारा तेरे यार बथेरे ने मेरा तू ही है बस यारा. कसे गाड्या चालवतात, कुठेही थांबवतात. इकडे बॅनर लागले सगळे. काय एकनाथ शिंदे येणार आहेत का काय? बदलापूरला तर त्यांचं सारखंच येणं जाणं चालू असतं. पावसासारखं वातावरण झालंय पण पाऊस तर काही दिसत नाही आहे. पण पावसाचा भरोसा नाही, कधी काही पडू शकतं. जागोजागी सिग्नल लावलेलं लय वैताग आलाय आता सिग्नलचा. बापरे, खड्डे आहे दुनियाभरचे सिग्नल आहेत. झाला रेड. किती वेळ रेड राहतोय काय माहिती. देवा, काय बदलापूरला बनायला लागले काय कळत नाही. जिथे तिथे कंस्ट्रक्शनची कामं चालू आहे, बिल्डिंगची कामं चालू आहे. फूड फॅमिली रेस्टॉरंट चांगलं आहे ते जेवण. आम्ही एकदा जेवलेलं, माहिती नाही पण बघायला लागेल. आता टेस्ट कशी असेल ते नाही माहिती, सांगू नाही शकत काही. आणि इथे सातारा, वाई, फलटण, कोल्हापूर इथे बसेस थांबतात. लक्झरी बसेस असतात संध्याकाळच्या. त्यांचा कॉन्टॅक्ट घेणार आहे मी एकदा. हा आहे कात्रप चौक बदलापूरचा, खूप फेमस चौक आहे. या चौकातच असतात गाड्या थांबलेल्या. कशी लोक गाड्या चालवतात, सिग्नल सुद्धा बघत नाही. मी आता ईस्टला आहे, बदलापूर ईस्टला. सगळं बदलापूरचा ईस्टचा एरिया आहे. पुढच्या वारला मी तुम्हाला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा एक व्हिडिओ टाकेन, जिथे बदलापूर इंटरचेंज आहे. खूप सुंदर आहे. जोरात काम चालू आहे. एकनाथ शिंदे यांचं आगमन होणार आहे बदलापूर नवरात्रीला. काय होतंय.
इथे पुढे पण सिग्नल, सगळीकडे सिग्नल आहे. नवरात्रीची जोरात तयारी चालू आहे बदलापूरला. बरे बिल्डिंग इथं खूप सुंदर सुंदर राहिल्यात बदलापूरला. गाडीचे इन्शुरन्सचे मला थोडं प्रिंट काढायची होती. आता दत्ता असेल घरी का नसेल माहिती नाही, कारण की आज मंगळवार आहे ना, काय तो असतो नसतो काय माहिती नाही. पण जाऊ शकतो. ग्रीन तर आहे सिग्नल, पण इथला ग्रीन नसतो ॲक्च्युली. आपण थोडा टर्न मोठा करायला घेतलाय वाटतं नगर परिषदने, नगरपालिकेने. आता घरी गेल्यावर कुकूचा मस्ती बघा कसा उड्या मारायला लागतो जोर जोराने, म्हणजे मला घ्या उचलून असं असतं त्याचं. बाकी काय करू नका, मला उचलून घ्या, सोडून का गेले असं असतं त्याचं. लाडात येतो. कधी रस्ते बनतील बदलापूरचे काय माहिती. जिथे बघावं तिथे मोठमोठे खड्डेच आहेत. थांबावं लागतं, काय करणार. मोठा खड्डा आहे बघा. बापरे बाप, हे त्या न्यूज चॅनल आहे आपले बदलापूरचं. लोक रस्त्यातूनच का चालतात, साईडून का नाही चालत. एवढं फुटपाथ दिलंय चालायला तरी तिथून चालणार नाही, रस्त्याच्या मधूनच. आणि मग जरा गाडी टच झाली काय झाली तर मग लोकांच्या चुका, गाडीवाल्यांच्या चुका, गाडीवाल्यांनी ठोकलं. ही टाटा पंच गाडी मला बिलकुल नाही आवडत. मागून असं वाटतं टेम्पो आहे. बापरे, इथे पण खड्डा आहे चांगला मोठा. हे आपला ईस्ट वेस्ट, बदलापूर ईस्ट वेस्टला कनेक्ट करणारा फ्लायओव्हर. आता मी जातोय वेस्टला. ह्याच्या खालून रेल्वे लाईन आहे, CSMT ते खोपोली लोकल ट्रेन. खोपोलीच्या पुढे पण जाते सेंट्रल रेल्वे. हे आमचे आप्पा माननीय श्री किसन कथोरे साहेब. खऱ्या अर्थाने बदलापूरला डेव्हलपमेंट त्यांच्यामुळेच झालेली आहे असं पाहायला घेतलं तर, कारण की त्यांनी खूप पाठपुरावा केला आहे बदलापूरच्या डेव्हलपमेंटसाठी सतत. आणि दरवेळेला तेच निवडून येतात बदलापूरला, दुसरं कोणी नाही येत. ज्या लोकांना वाटतं बदलापूर गाव आहे, खेडेगाव आहे, असं काही नाही आहे. एकदा बदलापूरला या, फिरा, मग कळेल बदलापूर काय आहे. खूप सुंदर आहे. बदलापूरसारखी सिटीज नाही आहे कुठे. एकदम मोकळं आणि सुटसुटीत आहे आणि एकदम सिस्टमॅटिक बनवलेलं आहे सगळ्या गोष्टी. मोठे मोठे शॉप्स आहेत, दुकानं आहेत, जे पाहिजे ते आहे. घराबाहेर निघालं तर सगळं समोरच असतं.
क्रोमासारखं मोठे शोरूम्स आहेत. मिस्टर DY आहे. पाहिजे त्या गोष्टी आहेत बदलापूरमध्ये. हा रिक्षावाला साईड पण घेत नाही, साईड पण देत नाही आहे. हा वडापावला खूप फेमस आहे, पण आज बंद कसं ठेवलं आहे? छान होतं. आता इथे पण सिग्नल ग्रीन तर आहे, पण आता रेड होत आलाय. ही बदलापूरची UMT बदलापूर ते कल्याण AC बस. आरामदायक प्रवास अगदी. फक्त 30 रुपये भाडं बदलापूरवरून कल्याणला, AC मध्ये. तेही आरामदायक. कशाला ट्रेनने जातील लोक गर्दीमध्ये एवढ्या? ज्यांना कल्याणला जायचं आहे, ज्यांना उल्हासनगर अंबरनाथला ऑफिसला जायचं, त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. कल्याण स्टेशनपर्यंत जाते. पोचलेलो आहे आता. इथे वरतीच आहे घर. संपवतो आता इथेच हा व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.